चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, सर्व नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओके, आता आपण हे बघा, माझं नाव सचिन भोसले आहे, नाशिकवरून आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, EFT ट्रेनर आहे, खूप काही आहे. आपण ते बाकीचं 5 दिवस आपल्याकडे असतात. अगोदर आपलं कनेक्शन बनवायचं महत्वाचं आहे. सर्वात अगोदर 5 दिवसासाठी रजिस्टर केलं आहे, कशाला आले आहेत आपण बघणार आहे. ओके, चला, आता मी सर्वांना एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. गोष्टी आवडतात ना सर्वांना, आणि इथे 5 दिवस लहान बालकांसारखं बनून राहायचं. ओके, सरेंडर करायचं, सगळं शेअर केलं तरीही चालेल. आता मी एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो. काल्पनिक आहे पण खूप सुंदर आहे, समजण्यासारखी आहे. नक्कीच तुम्हाला थोडासा बोध घेण्यासारखी. 1च मिनिट लागेल, नंतर वेबिनारला स्टार्ट करू. बघा, काळजीपूर्वक आहे का, टच करेल स्टोरी तुम्हाला. आता कल्पना करायची आहे, एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. ओके, म्हणजे एक आई प्रेग्नेंट होती आणि त्याच्या गर्भामध्ये 2 छोटी मुलं होती, आणि ते दोघं एकमेकांबरोबर संवाद साधत होते, म्हणजे कन्व्हर्सेशन चालू होतं दोघांचं. काल्पनिक आहे. तर पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला बोलतं की बाबा रे, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का, तुला काय वाटतं? मग ते दुसरं बाळ बोलतं की इथून गेल्यानंतर कुठे काय असणार आहे, इथून बाहेर पडलो म्हणजे आपला अंत आहे, इथून पुढे काही असण्याची शक्यता नाही. मग पहिलं बाळ बोलतं की ठीक आहे, पण इथून जर बाहेर पडलो तर कदाचित काही प्रकाश असेल, आवाज असतील, काही वेगळे अनुभव असतील. मग दुसरं बाळ बोलतं की हे बघ, कोणी आपल्याला जाऊन सांगायला तर आलं नाही ना, मग आपल्याला कसं माहित, आपण कसा विश्वास ठेवायचा? ओके, मग परत ते पहिलं बाळ बोलतं आपण आपल्या आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, ती आपलं पालन करते, पोषण करते. परत ते बाळ बोलतं दुसरं, आई कुठे आहे, आपण तर कधी बघितली नाही, आणि जिला बघितलं नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते, आणि ते दोघी बाळं जन्म घेतात, आणि त्यांच्या आईला ते प्रत्यक्षात बघतात, फक्त एका वेगळ्या स्वरूपामध्ये. आता ही स्टोरी का सांगितली, याच्यातून काय बोध घ्यायचा आहे आपल्याला? ओके, आता लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्या समजण्याच्या मर्यादा पलीकडच्या असतात. जसं त्या मुलांना त्यांची आई होती पण बघितली नाही तर विश्वास ठेवत नव्हते, तसंच आपल्या जीवनातही अनेक ऊर्जा असतात, अनेक एनर्जीज असतात. एंजल थेरपीवाल्यांना माहिती असतं, त्यांच्या आजूबाजूला एंजल्स असतात, तुमचे इष्टदेव असतात, काही जुने सोडून गेलेले तुमचे पित्र देखील असतात. ओके, खूप काही एनर्जीज असतात. तर फक्त आपण विश्वास ठेवायला कुठे ना कुठे कमी पडतो, आणि 5 दिवस आपण सर्व एनर्जीचाच अभ्यास करणार आहे. ओके, आता तुम्ही मला सांगा, खरंच जितके कलर आपल्या डोळ्यांना दिसतात तेवढेच कलर या पृथ्वीवर आहेत का अस्तित्वात? काय वाटतं तुम्हाला, युनिव्हर्समध्ये अजूनही काही असतील? जितके प्रकारचे, जितक्या डेसिबलचे ध्वनी ऐकायला येतात तेवढेच असतील का? काही दिसतं तुम्हाला आजूबाजूच्या ऊर्जा? ॲनिमलची लँग्वेज समजते? नाही समजत. हां, तर लक्षात घ्यायचं आहे, आपण इथे एनर्जी, तुम्हाला 5 दिवस फक्त ऊर्जा, एनर्जी, असं जास्त सकाळ पॉझिटिव्हिटी, जास्त शब्द तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. ओके, आता बघा, तुम्ही 5 दिवस आहे, लक्षात घ्या, 5 दिवस तुम्ही कशासाठी आले आहेत आणि काय शिकणार आहे, लक्षात घ्या. ओके, ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय काय शिकणारे आधी बघून घ्या. हा, नंतर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल 5 दिवस थांबायचं कशाला आहे. तर 5 दिवसामध्ये तुम्ही अगदी तुमच्या हाताने तुमच्या पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे, मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. त्याच्यात तुम्ही शिकणार आहे तुमचे 7 चक्र कसे काम करतात, तुमचा ओरा कसा क्लीन ठेवायचा, कसा बघायचा, त्यावर आपण बोलणार आहे. अजून तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातली एनर्जी चेक करू शकणार आहे. तुमची एनर्जी, घरातील प्रत्येक कॉर्नरची एनर्जी खूप सुंदर असतं. मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग पण शिकवणार आहे. तर पेंडुलम डाउजिंगसाठी बनवायची वगैरे काही गरज नाही. कसं बनवायचं मी तुम्हाला घरच्या घरी गाईड करेन. ओके, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला अगदी फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, तुमचं काही पितृदोष असतील, ग्रहांचे काही दोष असतील,
याच्याबरोबर आपल्याला कसं डील करायचं आहे सगळं शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके. सेकंड अजून एक गोष्ट आत्ताच क्लिअर करून देतो. काही लोकांना खूप डाऊट असतो, खाली इंस्टाग्रामला ऍड बघून कमेंट्स पण येतात. खूप डाऊट असतो की सर आता छान छान बोलतील आणि उद्या परवा फी मागायला लागतील, पुढचं करायचं असेल तर पैसे भरा. हा, तर असं काही नसणार आहे. क्लास 5ही दिवस पूर्णपणे फ्री आहे. नोट डाऊन करून घ्या, कुठल्याही प्रकारची फी मागणार नाही. ओके, तर तेवढंच तुम्हाला चला, वेलकम सर राजू मॅम. लक्षात घ्या, तर कुठल्याही प्रकारची फी द्यायची नाही आहे, पण एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. काय द्यायची आहे? एक गोष्ट तुम्हाला मोफत काय भेटतं, काही नाही भेटत. आता चला हा, पण बघूया. आता रोज आपण श्वास घेतोच की नाही? आजपर्यंत लाखो श्वास घेऊन सोडलेत. आता एक एक श्वास तुम्ही जागरूकपणे घ्या, एकदम कॉन्शियसली घ्या, जसं विपश्यनावाले घेतात. एक श्वास घ्या बरं, चला फील करा. हा, सोडा, पुन्हा एक श्वास घ्या, सोडा. चला, आता इथे उपस्थित एवढे लोक आहेत, थँक्यू सो मच. आता तुमच्यापैकी कोणी असं आहे का गेलेले 2 श्वास परत आणून देईल? त्या 2 श्वासांची वेळ परत आणून देईल? नाहीये. तर काय आहे तुमचं, काय पाहिजे मला लक्षात घ्या. रोज 1 तास ह्याप्रमाणे तुमची, जसं आजचा 1 तास तसे रोजचे 5 दिवसाचे 5 तास, 5 तासांची श्वासांची इन्व्हेस्टमेंट मला पाहिजे आहे. वेळ अमूल्य असतो, तेवढा तुम्हाला द्यायचा आहे. ओके. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. आता आपण, मीच एकटा नाही बोलणार, तुम्हाला पण बोलायला चान्स दिला. आता मला छान छान एनर्जीवाले लोक दिसले ना, पॉझिटिव्ह, मी लगेच कॅच करतो. आता आपण अक्षता बनकर मॅमला बोलूया. अक्षता बनकर मॅम, अनम्यूट करावं. हा, ओके. हा, नमस्कार मॅडम, गुड इव्हनिंग. कुठून आहे? नमस्कार सर. मी नागपूर. अच्छा, आता मॅम मला सांगा, एखादा व्हॉट्सअप मेसेज आला आणि बघता बघता आपण इंस्टाग्राम पेजवर गेलो, एक रील बघताना स्क्रोल केलं, किंवा फेसबुक असेल, युट्यूबच्या रील, किती वेळ आपला जातो त्याच्यामध्ये? एकदा बघायला लागले, किमान स्क्रोल करत अर्धा एक तास जातो. किती अर्धा एक तास जातोच. जातो? आरामशीर जातो, अर्धा 1 तास नाही, खूप जातो. आणि तुम्ही हम्म. जेव्हा म्हणजे रात्री कमीत जर, कमी अर्धा हा एक तास कमीत तरी कमी, जातोच. आणि जर हम्म. तुम्ही रोज झोपायच्या आधी, जर, थँक्यू सो मच मॅम, जर तुम्ही रोज रात्री झोपायच्या अगोदर जर तुमच्या फोनचा स्क्रीन टाइम चेक केला, तर तो 6 तासापेक्षाही जास्त असतो. लक्षात घ्या. आणि इथे ओ. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 1 तास द्यायचा आहे. 5 दिवसाचाच आहे, कुठे जास्त क्लास आहे. तर व्हॅल्युएबल हम्म. टाइम आहे. तर रोज आपण काही ना काही वेस्ट करतो, तर इथे तुम्हाला 1 तास इथे घालवायचा आहे. ओके, तर त्याच्यासाठी कमिटमेंट, प्रॉमिस नाही करायचं. प्रॉमिस दुसऱ्यांना करतो, कमिटमेंट स्वतःना करतो. तर लक्षात घ्या, अगदी तुम्हाला या 5 दिवसामध्ये काय भेटणार आहे जीवनात, म्हणजे काही असो, तुमच्या फायनान्शियल ब्लॉकेजेसवर सोल्युशन भेटेल, इमोशनल असेल, काही तुमचं फिजिकल असेल, सर्वांवर वर्क करायचं आहे. तर कमिटमेंट करायची. ओके, की 5 दिवस मी ते थांबणार आहे. सो कोण कोण रेडी आहे? हा, मी थांबेल 5 दिवस, 5 तास घालवेल. चलो, बहुत व्हेरी नाईस. अजून एक पाहिजे आहे, व्हिडिओ ऑन करा प्लीज. बघा, व्हिडिओ बंद असेल तर मला पण 5 तास तुम्हाला रोज येईल शिकवायचं आहे, आणि मग स्क्रीनवर नुसतं बघून काही फायदा नाही. मला पण थोडा इंटरेस्ट आला पाहिजे, नाहीतर पेड बॅचेस सुरू करायला काहीच, माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे की खरंच जर पेड केलं तर किती फी असेल. तर बिलकुल असं समजू नका, लाईटली घेऊ नका, खूप इम्पॉर्टंट आहे. चलो, ठीक आहे. तर शक्य असेल आणि नावाने जॉईन करत जा. आपण बघ, आता सर्वात अगोदर बघा, खूप झालं. आता तुम्ही काही शिकायला आले आहेत. तुम्ही आणि हा, अजून एक गोष्ट, एक सरेंडर करायचं आहे. सरेंडर म्हणजे काय बघा, मी तुमच्या जातीचा नसेल, धर्माचा नसेल, किंवा तुमच्या समाजाचा नसेल, काही असेल, तुमच्या बोली भाषेचा नसेल, पण 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट करून टाका. 5 दिवस मला तुम्ही गुरु मानून टाका. ओके, 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मला गुरु मानून टाकायचं आहे, आणि जे सांगेल ते फॉलो करा. जसे छोटे मुलं फॉलो करतात, काही सांगितलं फॉलो, आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला सुंदर दिसणार आहे. तर काय होणार, जेव्हा तुम्ही सरेंडर करणार, तेव्हा काय होतं, तेव्हा आपल्याकडे कुठल्याही प्रकारची जजमेंट राहत नाही. तर तुम्ही कुठली जजमेंट न करता शिका.
5 दिवसानंतर मानायचं तर माना, नाहीतर नका मानू. ओके, तर तेवढे एक काम करायचं आहे. मग मी पुढे तुम्हाला आता शिकवायला गेलो. अजून एक, आता 5 दिवसात आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. कुणीतरी मोटिवेशन पाहिजे की नाही आपल्याला? काहीतरी मोटिवेशन पाहिजे, तर कुणाचा आदर्श घ्यायचा आहे बघा. आता तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे मला चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. कोण कोण आहे? शेतकरी फॅमिली असेल, सध्या करत असतील, असे कोण कोण आहेत? चला, धनाजी सर आहेत. ओके, एकच आहे एवढ्या लोकांमधून, कमाल आहे. शेतकरी कमी झाले की काय? ओके, चला. ओके, चला आले. ओके, झूम युजर. ओके, उद्यापासून नावाने जॉईन करा. चला, समीर सर आहे, रिद्दीना. ओके, व्हेरी नाईस. आता बघा, शेतकऱ्याचं एक्झाम्पल का घ्यायचं आहे? आता शेतकरी काय करतो सांगा बरं मला. जे पीक घ्यायचं आहे त्याचंच बी पेरतो की नाही? गव्हाचं पीक घ्यायचं असेल, गव्हाचं बी पेरेल, बरोबर. ज्वारीचं घ्यायचं, ज्वारीचं बी पेरेल. ऍग्री की नाही? तसंच आपल्या जीवनात आता आपल्याला काय करायचं, आणि दुसरं काय करतो शेतकरी? कुठलीही लागवड करायच्या अगोदर त्या जमिनीवरचं सगळं ते जुनं गवत असेल, ताण असेल तर उपटून काढून फेकतो, बरोबर की नाही? अगोदर मशागत करतो. तर आपल्याला काय करायचं आहे बघा आज. आता आपल्याला आपल्या जीवनातली निगेटिव्हिटी, नको असलेले विचार काढून उपटून फेकून द्यायचे आहे. आणि कसलं बी पेरायचे आजपासून. खूप छान रिझल्ट येतात. लेवल 1 तुम्ही समजू नका, फ्री आहे म्हणून काही पण शिकवतील. खूप सिरियसली घ्या, खूप चांगले अनुभव असतात. खूप स्टुडंट शिकून झाले. तर कसलं बी पेरायचं आपल्याला? आपल्याला जीवनात सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. कशासाठी? जीवनात काय पाहिजे बघा. जीवनात आर्थिक समृद्धी, शरीरात आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, बरोबर ना? ह्या गोष्टी कॉमन असतात. तर आपल्याला सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. आज सबकॉन्शियस माइंड मी तुम्हाला शिकवणार आहे, तर समजून जाईल. ओके, स्लोली स्लोली. चला, आता रेकीच्या क्लासला आले आहे, थोडं रेकीबद्दल बोलूया, नंतरून सब्जेक्ट शिकवायला गेल, सिलेबस सगळं सांगणार आहे. आता बऱ्याचशा लोकांनी रेकी हा शब्द ऐकलेला आहे. हे काय आहे? हिलिंग मोडॅलिटी वगैरे. पण काही लोकांनी रेकी फर्स्ट टाइम ऐकलेला आहे. आणि जे लोक फर्स्ट टाइम ऐकतात त्यांच्यासाठी रेकी कसं असतं माहिती का? काहीतरी जादू टोना, काही समथिंग मी एक्सप्लेन करतो. आता जनरली कुठे एखाद्या ठिकाणी वाईट घटना घडली, दरोडा पडला, बँक लुटली, काही क्राईम सीन झाला, तर न्यूजपेपरला किंवा आपण न्यूज चॅनलमध्ये काय बघतो? काही लोकांनी काही दिवसांपूर्वी येऊन त्या एरियाची रेकी केली. ओके, तर ती रेकी म्हणजे काय? तर त्याला सर्वे बोलतात. फ्रेंच वर्ड आहे, त्याला सर्वे करणं असं बोलतात. तर त्या रेकीचा आपल्या रेकीचा काहीही संबंध नाही. आपण जे शिकत आहे त्याला उसूई रेकी बोलतात. जपानमध्ये डॉक्टर मिकाउस यांनी रिइन्व्हेंट केली आहे. भारताचीच विद्या आहे. उद्या डिटेलमध्ये त्याच्यावर बोलूया. ओके, तर सेकंड थिंग, आता परत काही लोकांना खरंच डाऊट असतो, ब्लॅक मॅजिक आहे की काय आहे, मग करायला थोडेसे घाबरतात. तर त्यांच्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेन करून देतो. ओके, तुम्ही बघू शकतात नंतर घरी जाऊन कसं काय करायचंय. ओके, 1 मिनिट थांबा. म्हणजे तुम्हाला थोडंसं प्रूफ भेटेल, पण थोडंसं माइंड क्लिअर राहील आपलं. ओके, आता बघा, सगळ्यांनी घरी गुगल आहे सगळ्यांच्या फोनमध्ये, गुगलवर टाईप करायचं. ओके, काय टाईप करायचं बघा? रेकीन हॉस्पिटल, हे बघा, रेकी इन हॉस्पिटल. ओके, आणि मग बघा इथे कशा इमेजेस आहेत. तर बघा, रेकी विदेशांमध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी हिलिंग दिली जाते. तर रेकी खूप छान आहे. इवन आमच्या एक स्टुडंट होत्या जुन्या, ते हे असतात ना आपलं, नर्मदा परिक्रमा असते बघा, काही लोक नर्मदा परिक्रमेला जातात, तर खूप त्यांचे पाय वगैरे दिसतात. तर आमच्या एक स्टुडंट होत्या, त्या रोज रात्री सगळ्यांचे पाय दुखले की सगळ्यांच्या पायाला अशी रेकी द्यायची, आणि खूप सुंदर रिझल्ट त्यांना आले. ओके, रेकी खूप सुंदर आहे. देश विदेशामध्ये तशी हॉस्पिटलमध्ये दिलीच जाते. अजून याचा रेकीचा अभ्यास युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यासक्रमामध्ये देखील समावेश केला आहे. जसं योगशास्त्र आहे त्याचप्रमाणे आपल्या नागपूरजवळ कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये रेकी विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानमध्ये,
त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्येही रेकी विषय शिकवला जातो. आपल्या इंडियामध्ये अजून धर्मशालामध्ये आहे, IITM आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रेकी विषय शिकवला जातो. इंटरनॅशनल लेवलला बाली स्कूल ऑफ योगा आहे इंडोनेशियामध्ये, तिथे शिकवलं जातं. इवन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्याचा एक बेसिक कोर्स आहे. तर जर रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जाते, रेकी कॉलेजेसमध्ये शिकवली जाते, युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा समाविष्ट केलं. तुम्ही बघू शकता गुगलवर ते युनिव्हर्सिटीचं नाव टाईप करून. ओके, तिथे हा सब्जेक्ट आहे. तर आता मला सांगा, ब्लॅक मॅजिक असेल का? एव्हरीथिंग इज एनर्जी. आता आपण खूप एनर्जी बद्दल जास्त बोलणार आहे. ओके, आता आपण दुसरं काय बघायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, रेकी कोणी शिकली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं छोट्या मुलांसारखं बनायचं आहे, इथे कोणी कुणाला ओळखत नाही. तर काय करायचंय बघा, हजेरी लावायची. छोटे मुलं शाळेत हजेरी लावतात की नाही, प्रेझेंटी. आता तुम्हाला इथं 5 दिवस छोट्या मुलांसारखं व्यक्त व्हायचं, सगळं बोलायचं. ओके, आता तुम्ही सर्वांनी प्रेझेंटी लावायची. थोडेसे तुमचे बोट स्क्रीनवर चालायला लागतील. ओके, मी काही प्रश्न विचारेल, फक्त तुम्हाला त्याची प्रेझेंटी लावायची. आता सगळं कसं कसं कुणी कुणी रेकी शिकायची ते सगळं आपण बघणार आहे. ओके, आता मला सांगा, फक्त टाईप करायचं मी, मला प्रॉब्लेम आहे. आता किती लोकांच्या जीवनामध्ये सध्या चिंता आणि तणाव आहे, स्ट्रेस एन्झायटी वाले सध्या किती आहेत ग्रुपवर, मला सांगा. आपल्याला लोक कळलं तर त्यावर सोल्युशन काढू ना. चला, मनीषा होंबे मॅम, प्रकाश भोसले सर, के कल्याणी मॅम. चला, स्ट्रेस एन्झायटी वाले आहेत, नक्की काम करेल. 5 दिवसापर्यंत तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सगळे उत्तर देतं. ओके, ठीक आहे. चलो, खूप जास्त स्ट्रेस एन्झायटी वाले, मॉडर्न डेजचा मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. चलो, ओके. अरे बापरे, एवढे लोक आहेत. ठीक आहे. सेकंड, खूप इम्पॉर्टंट, असे किती लोक आहेत जे खूप दिवसांपासून वर्षांपासून इतरांसाठीच करत आले आहे आणि स्वतःला पूर्णपणे विसरले आहे स्वतःकडे, आणि आज कळत आहे मी स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. असे कोण आहेत? चला, रूपाली मॅम, झूम युजर मोठ. ओके, ओके. रुपाली प्रकाश सर, अनिता मॅम, के, रुपाली शेकडे मॅम. ओके, चला. करत असतो ना आपण, दुसऱ्यांकडे करता करता खरंच दुर्लक्ष होतं. ओके, इथे तुम्हाला स्वतःवर वर्क कसं करायचं शिकवलं जाणार आहे. ओके, चलो, इधर भी खूप जास्त प्रॉब्लेम आहे लोकांना. ठीक आहे. आता सेकंड, बेसिक आरोग्याच्या समस्या कुणाकुणाला आहे, हेल्थ लेवल, रेकीचा बेस तर हेल्थ आहे. तर हेल्थ लेवलच्या समस्या कुणाकुणाला आहे आपण बघूया. हा, चला, हेल्थ इश्यू. ओके, पण काम करूया की जयश्री मॅम मला आहे, प्रकाश भोस, प्रकाश सर, किती प्रॉब्लेम आहे तुम्हाला, एक एक करून सगळे सॉल्व्ह होऊन जातील. ओके, चला, मी ओके ओके. बीपी हाय. ओके, बीपी हाय, वेरी, मानेचा त्रास आहे, हेल्थ इश्यू आहे, सगळं शिकवेल. ओके, चला, काही व्हाईट बोर्ड शेअर नका करू प्लीज. कोण आहे? ओके, नाहीतर मी ग्रुपमधून रिमूव्ह करून टाकेल. ओके, चला, थायरॉइड मी, ओके, चलो, ठीक आहे. आता याच्या पुढचं, चलो, ठीक आहे. आरोग्यावर तर की छानच काम करते. हा, हे सर्वात महत्वाचं. आता असे किती लोक आहेत जिथे जातात, ऐकून घ्या, जिथे जातात तिथे निगेटिव्हिटी ओढून घेतात, जिथे जातात नकारात्मक लोक, तुमचे काम होता होता थांबून जातात, काम होता होता नाही होत, असे किती लोक आहेत. सध्या जिथे जातात निगेटिव्हिटी ओढून घेतात, नकारात्मकता. चला, मोटो G10 पॉवर तुम्ही आहे. चला, रेखा मान्य मॅम आहे, स्मिता आहे. ओके, चला, इतर, चला, सर्व प्रेझेंट लावत खरंच छोट्या मुलांसारखे, व्हेरी नाईस. हे बघा, प्रॉब्लेम माहीत असणं म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम 50% सोडवली. तर प्रॉब्लेमला आपण ऍडमिट करणं म्हणजे मान्य करणं खूप मोठी गोष्ट आहे. व्हेरी नाईस. किती जणांना फायनान्शियल ब्लॉकेजेसचे इश्यू आहेत, पैशांसंबंधी आर्थिक समस्या कोण आहे सध्या, आर्थिक समस्या? चला, तुमच्या आर्थिक समस्येला पण मी छान सिम्बॉल्स देणार आहे, काही एंजल्स नंबर पण भेटणार आहे तुम्हाला. ओके, चला, आणि ते कसं चक्र वगैरे तुम्ही शिकणार आहे. चला, पैशाला जास्तच आहे. पैसा बोललं का फटाफट आन्सर येऊन जातात. पैसा खूप कॉमन आहे. चलो, ठीक आहे. आता असे किती लोक आहेत, थँक्यू. चलो, ठीक आहे, खूप आहेत. आता असे किती लोक आहेत ज्याला आपण बोलतो स्पिरिच्युअल सीकर, म्हणजे काही लोकांना ना
अध्यात्माची खूप आवड असते. म्हणजे ह्या प्रकारचं मेडिटेशन कर, ते ध्यान कर, मग तुम्ही विपश्यनाला जातात, मग तुम्ही ओशोचे प्रवचन ऐकतात. तर स्पिरिच्युअल स्पीकर कोण कोण आहेत? चला, व्हेरी नाईस. चला, स्नेहा मॅम आहे. आध्यात्मिकतेची आवड असणारे, चला रुपेश सर आहे. ओके, रुपाली पडवाल आणि व्हेरी नाईस. तर इथे तुम्हाला स्पिरिच्युअलिटी, तुम्ही त्या परमात्म्याशी खूप छान कनेक्ट होतात. ओके, चला, तर तुमचं उद्या करून दिलं जा. ओके, त्याच्यावर पण आपण वर्क करणार आहे. आणि फक्त शेवटचं, आता एक शेवटचं राहिलं. असे लोक खूप कमी भेटतात, पण मला सांगा असतील तर असे किती लोक आहे ज्यांना परमेश्वराने भरभरून दिला आहे, कसली कमी नाही, पण दुसऱ्यांना मदत करायची इच्छा आहे? असे किती लोक आहेत? चला, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. चला, व्हेरी नाईस. चलो, खूप छान. नक्कीच तुम्ही करू शकता त्याच्यातून. ओके, व्हेरी नाईस. धनाजी कांबळे सर पण आहेत. ओके, जयश्री केरकर, व्हेरी नाईस. हा, चला, आता तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात. ओके, आता आपण एक एक करून बघूया. ओके, चला, ज्यादा टाइमपास. ओके, आता बघा, रेकी कुणी शिकावी? जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला पूर्णपणे विसरले आहे आणि नेहमी दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढून घेतात, जे त्यांच्या जीवनात सध्या फायनान्शियल ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यात सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख आहेत, आणि ज्यांना आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची जे लोक वाट बघत आहे, आणि जे दुसऱ्यांना देखील मदत करण्याची इच्छा बाळगतात. तुम्ही सगळे व्यवस्थित ठिकाणी आलेले आहात. ओके, चला, आता आपण पुढे जाऊया. ओके, चला, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? नक्कीच. हे बघा, फक्त प्रॉब्लेम नाही सांगत आहे तुम्हाला. हा, प्रीती मॅम नमस्कार. ओके, आता तुम्हाला फक्त प्रॉब्लेम नाही तर सोल्युशन पण आपण 5 दिवसात सोल्युशनवर पण वर्क करणार आहे. तर रेकीने काय होतं? चिंता आणि भीती आत्मविश्वास आणि शांततेत बदलते. आपली थकवा, बेचैनी, ऊर्जा आणि उत्साहामध्ये आपली इम्युनिटी वाढते, आणि एक तणावग्रस्त मन शांत मनाकडे वळतं, आणि शांत मन आपल्याला जीवनात सगळं काही मिळवून देतं. तर 5 दिवस तुम्ही काय शिकणार आहे? केअरफुली बघा. हा, यायचं कशाला आहे, नाहीतर मग आज झालं आणि उद्या कशाला येऊ, तर लक्षात घ्या. प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. अजिबात टाइमपास करायला टाइम नसतो, म्हणून मी सरळ शिकवायला घेतो. ओके, मग ते इकडच्या गप्पा मी असं केलं आणि तसं केलं सांगायला वेळ नसतो दुसऱ्या कोटीस सारे. तर आज आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, आणि त्याला हे कसं करायचं, त्याला प्रोग्राम कसं करायचं, ॲफर्मेशन्स काय, व्हिज्युअलायझेशन काय, आज आता इथून लगेच शिकवायला घेणार आहे. उद्या आपण बघणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास डीप मध्ये बघणार आहे. ते शक्तिपात काय असतो, अटुनमेंट काय असतं, रेकीचे 5 प्रिन्सिपल. उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे, आणि लक्षात घ्या, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण तुमचं परवाच्या दिवशी सकाळी लेवल 1चं अटुनमेंट देखील करून दिलं जाणार आहे. रेकीमध्ये शक्तिपात खूप महत्वाचा असतो. तुमचा अटुनमेंट करून दिल्यानंतर त्या ऊर्जा तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरू शकतात. तर त्या लेवल 1च्या अटोनमेंटसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. जसं आपण डॉक्टरला ऍडमिशन घेतो, मेडिकलला ऍडमिशन घेतो, तर मुलं एक एंट्रन्स टेस्ट देतात. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायच्या आधी एक एंट्रन्स टेस्ट असते, तशीच तुम्हाला पूर्व परीक्षा स्वतःचीच द्यायची आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये जेव्हा सगळं शिकून होईल, मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ते पास्ट लाईफ मेडिटेशन केल्यानंतर क्लास संपल्यावर लगेच असेल, ह्याच टायमाला क्लास संपल्यानंतर, आणि मग सकाळी तुमचं अटोनमेंट असेल. आणि लक्षात घ्या एक गोष्ट, हा, बरेचसे लोक काय काय वाटतं की टाइमपास असेल, काही असेल, आणि मग लेवल 1च्या अटोनमेंटला सकाळी येत नाही. आणि जेव्हा दुसरे लोक, जेव्हा तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करणार आहे बघा, तिसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे, पाणी चार्ज करणं शिकणार आहे, पेंडुलम तुम्ही चालवायचं शिकणार आहे. आणि मग तेव्हा वाटतं, अरे शक्तिपात घ्यायला पाहिजे होता, माझा राहून गेला. मग कॉल करतात, सर शक्तिपात राहिला. तर नक्की या, नाहीतर मी खरंच आज सध्या क्लास फ्री आहे, नाहीतर मी एनर्जी एक्सचेंजचे हजार हजार रुपये गेले. ओके, तर बिलकुल चुकवायचं नाहीये, तर तुमचं अटेनमेंट होणार आहे. हा, थर्ड डेला तुम्हाला शिकायला भेटणार आहे. थर्ड डेला तुम्ही शिकणार आहे आपले 7 चक्र काय आहेत, ओरा काय असतो, कसा बघायचा, कसा प्रोटेक्ट करायचा, ते देखील शिकवल्या
जाणार आहे, आपले चक्रा बॅलन्स कसे करायचे वगैरे वगैरे. त्याच दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवेल, पाण्याची चव बदलायचं, ऍक्टिव्हेशन पण करून दिलं जाईल लेवल 1चं. तर तुम्हाला सकाळी शक्तिपातासाठी 10 मिनिटासाठी यायचं असतं, सकाळी 6 वाजता, गुरुवारी सकाळी 6 वाजता असेल. ओके. चौथ्या दिवशी सुंदर आहे, पेंडुलम डाउजिंग शिकवलं जाईल तुम्हाला, मी आधीच सांगितलं. चौथ्या दिवशी तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग तसं कसं बनवायचं वगैरे तुम्हाला काही करायची गरज नाही, अंगठी दोऱ्याच्या याच्याने पण आपण करू शकतो. तर हे पेंडुलम डाउजिंग आहे. तुम्ही घरातील प्रत्येक कॉर्नरची ऊर्जा ओळखू शकतात, 7 चक्र ओराची एनर्जी तुम्ही सगळं पेंडुलमने बघू शकतात. आणि त्या दिवशी आता लेबल बनला, काही सिम्बॉल्स तर देणार नाही अट्यून करून, पण काही सिम्बॉल्स असतात ज्याला अटुनमेंटची गरज नाही. तर काही सिम्बॉल्स तुम्हाला शिकवेल, असे हातावर काढायचे असतात डेली. कशासाठी? प्रेम आकर्षित करण्यासाठी, पैशासाठी, आरोग्यासाठी. तसे वेगवेगळे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जाणार आहे, मुलांच्या एकाग्रतेसाठी वगैरे वगैरे. ते तुम्ही वापरू शकतात. आणि 5वा दिवस खूप महत्वाचा आहे. 5व्या दिवशी तुमची 4 दिवस काय केलं त्याची डेली प्रॅक्टिस पुढे जाऊन कशी करायची. 24 पॉईंट बॉडी हिलिंग असेल, किंवा तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. तर चक्रा मेडिटेशन, तुम्हाला चक्रा हिलिंगसाठी ते मेडिटेशन कसं करायचं. इवन सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचं शिकवणार आहे, ज्याला रेकीमध्ये ची बॉल बोलतात. तुम्हाला कसं, म्हणजे काही ब्लॉकेजेस असतील, पितृदोष असतील, फायनान्शियल ब्लॉकेजेस तुमच्या ओरामध्ये असतील, काही अदर काही ग्रहांचे दोष असतील, काही कोणी ब्लॅक मॅजिक नजर दोष असेल, सर्व तुमच्या ओरातून कसं क्लीन करायचं शेवटच्या दिवशी शिकवलं जाईल. आणि लास्ट डेला काही मनी मंत्र देईल, एंजल्स नंबर देईल, तेवढं आपल्याला करायचं आहे. ओके, एवढा सिलेबस आहे, मन लावून करा. ओके, तुमच्यासाठीच आहे, अवेअरनेस बेसवर आहे, नाहीतर मला काही फरक पडत नाही. ओके, तर क्लास फ्रीच आहे, मी पैसे नाही घेणार आहे. ओके, चला आता लक्षात घ्या, स्क्रीनवर काय लिहिलं आहे. द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. सध्या जीवनामध्ये आता तुम्ही सांगितलं काही प्रॉब्लेम आहे सर्वांच्या लाईफमध्ये, बरोबर. तर बघा, कुठे ना कुठं ह्या प्रॉब्लेमला आपणच जबाबदार असतो डीप लेवलवर. जसं शेतकरी जे पीक पाहिजे तेच बी पेरतो, आपण कळत न कळत आपल्या जीवनामध्ये जी ही परिस्थिती आहे त्याचं बी आपण पेरलेलं आहे. आणि खाली झूमवर असं लाईकचं हार्टचं येतं, ते पण यूज करत जा, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन भेटतं. तर लक्षात घ्या, जेही आपल्या जीवनामध्ये आहे त्याचं बी आपणच पेरलं आहे. ओके, तर आता काय करायचंय लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला सेकंड चान्स द्यायचा आहे. हा, म्हणजे जसंही जीवन असेल, प्रॉमिस करायचं मी स्वतःवर लक्ष ठेवणार आहे, आणि इथून पुढे मला प्रायोरिटी देणार आहे. ओके, चला. जास्तच हात आले. ओके, आता काय करायचं, ज्यांनी वही पेन घेतला, आता प्रॅक्टिकल तर तुम्ही केलं पाहिजे. सेशन इथे खूप प्रॅक्टिकल असणार आहे, नुसतं मग मी बोलून बडबड करून घसा दुखेल माझा. आता काय करायचं आहे, ज्यांनी वही पेन आणला आहे, सध्या तुमच्या जीवनातल्या 10 प्रमुख जबाबदाऱ्या क्रमवार लिहायच्या आहे. पण लिहायच्या कशा बघा, जी जबाबदारी सध्या खूप महत्वाची आहे त्याला प्रथम क्रमांक, मग कमी कमी जबाबदारीला शेवटी. तर आता तुम्ही वही पेन आणला असेल तर ऍक्टिव्हिटी करायची आहे. हा, आता काय जबाबदाऱ्या असतात, मला बघू दे, खरंच कोणी आणले का? सकाळच्या बॅचचे खूप सिन्सिअर स्टुडंट होते. चल, व्हेरी नाईस, सरांनी लिहिलंय. आता जबाबदारी कशी लिहायची बघा, जे सर्वात महत्वाचं आहे, घराचा हप्ता भरायचा आहे, बँकेचं लोन, मुलाचं ऍडमिशन, मुलीचं लग्न, LICचा हप्ता, डॉक्टरची अपॉइंटमेंट. चलो, आणि ज्यांनी वही पेन नाही आणला, फिंगरवर मोजा. वेलकम शालिनी मॅम, गुड इव्हनिंग. जुने स्टुडंट दिसत आहे, कोण कोण आलंय? सरोज मॅम आहे, शालिनी मॅम पण आले, सर संगीता मॅम पण आहेत. चलो, गुड इव्हनिंग. चला, करा बरं, तुम्ही बोटावर तरी काउंट करा, वही पेन नसेल तर, माझी फर्स्ट लाईफची सध्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. तोपर्यंत थोडस आपण ऊन आहे. जास्त लोक आहेत स्क्रीनवर. चला, बाकीचे बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ बंद केले, व्हिडिओ ऑन करा, नाहीतर तुम्हाला फायदा होणार नाही, मला काही नाही. तुमच्या बोला संध्या मॅम, काही गुड न्यूज आहे का आज? खूप खुश आहे तुम्ही. नाही सर, विचारत होती की ते शक्तिपात परत होईल का? एकदाच घ्यायचा असतो ना मॅम. अच्छा, ओके.
हा, कधी वाटलं तर घ्या परत. आता तुम्ही मास्टर लेवलचे स्टुडंट आहे, काही नाही, कधी झालं तर सांगेल तुम्हाला मी. ओके. म्हणजे ह्या तुमच्या नवीन स्टुडंटचा झाल्यानंतर कधी वेळ मिळेल तुम्हाला तर घेऊ शकता का? हो हो, माझं चालेल. तर झालं आहे, पण मला असं वाटतं की परत एकदा झालं तर मग चांगलं राहील. ओके ओके, ठीक आहे ठीक चालेल. आहे. ओके चलो, झालं लिहून, चला ऑलमोस्ट झालं असेल. आता बघा, मला आन्सर करायचं चॅट बॉक्समध्ये सांगा. हं. आता किती जणांनी ह्या लिस्टमध्ये पहिला नंबर स्वतःसाठी दिला होता, किंवा तुमचा नंबर कितवा होता तिथे लिहा बरं. तुमचा नंबर त्या लिस्टमध्ये कितवा होता? व्हेरी नाईस. आबासाहेब हांगे पहिला नंबर स्वतःला दिला. 9 नंबर काय, मनीषा मॅम 9 नंबर नाहीच. स्मिता मॅम नाहीच. तृप्ती मॅम 7. 4 नंबर प्रकाश सर. रुपाली मॅम नाही दिला. 1 नंबर. ओके ठीक, व्हेरी नाईस. चलो, नाही. 4 नंबर. 7 नंबर सुजाता मॅम. 6 नंबर नाही दिला. नाही दिले ह्यावेळेस, किती नाही दिला आले. बस बस बस, आता लक्षात घ्या हा. अरे बाप रे बाप. 4 नंबर ठीक आहे. आता लक्षात घ्या, असंच होतं, आपण नाही देत स्वतःला एवढी प्रायोरिटी. आता जे लोक कधी विमानात बसले असतील ना, तर विमानामध्ये कशी अनाउन्समेंट होते माहितीये का? जर इमर्जन्सी आली, ऑक्सिजन मास्क खाली आला, आधी स्वतःला लावायचा आणि नंतरून तुमच्या छोट्या मुलांना लावायचा, इन्फंट्सला लावायचा. बरोबर, अशी इन्फॉर्मेशन होते, अशी अनाउन्समेंट होते. तर लक्षात घ्या, असं का सांगतात? जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही, मान्य आहे तुमचं घरच्यांवर खूप प्रेम आहे, ते आहे तुमच्यासाठी प्रायोरिटी, पण जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर त्यांची घेऊ शकणार आहे का? आज स्ट्रेस एन्झायटी मध्ये आहे, पुढे काही आजार झाले, शुगर बीपी लवकर सोडून गेले, मागे तुमच्या छोटे मुलं आहेत, लवली फॅमिली आहे, बरोबर की नाही? ऍग्री की नाही? तर स्वतःला आजपासून पहिला नंबर द्यायचा आहे. ओके. तर आता मला खरंच कमेंटमध्ये मेसेजमध्ये सांगा, हो मी रेडी आहे स्वतःला द्यायला. खूप मजा येईल जेव्हा तुम्ही स्वतःला द्याल, घरचं वातावरण बदलून जातं. हा, द्या बरं. चला, कोण कोण आहे? चला, वेरी नाइस. चला, वेरी नाइस. चला, कॉन्ग्रेचुलेशन। नया जन्म हुआ है आप लोग का। आप लोग का नया जन्म 5वें दिन हो जाएगा, लेकिन आज भी हुआ है। ओके, चला, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे बघा, माझ्या पण घरात खूप प्रॉब्लेम होते, याचं त्याचं करता करता सगळं टाकून दिलं आणि स्वतःवर लक्ष दिलं. जेव्हा सगळं काही सक्सेस येतं ना, ते आपलं हे असतं ना, काय बोलतात त्याला, मधमाशा कशा येतात, तसे मग लोक आपल्याकडे येऊन जातात. ऍग्री की नाही? आता मला सांगा, ही गोष्ट खरी आहे की नाही? अं? सुख के सब साथी, दुःख में ना कोई, असं काहीतरी भजन आहे की नाही? स्वतःवर लक्ष द्या, सक्सेसफुल व्हा, लोक मधमाशांसारखे येतात तुमच्या आजूबाजूला. ओके, तर तुम्हाला करायचं. ओके, चला, आता पुढे आपण शिकणार आहे. चलो ठीक आहे, आता तुम्हाला एवढं तर कळालं आहे. ओके, प्रायोरिटी. आता बघा काय करायचं आहे. आता शिकवायला घेतो आजचा पहिला सब्जेक्ट, सबकॉन्शियस माइंड काय, कॉन्शियस माइंड काय. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. काही लोकांसाठी हे पहिल्यांदा ऐकलेलं असतं, काही लोक याच्यामध्ये खूप पारंगत असतात. ओके, तर लक्षात घ्या, आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक असतं कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड लॉजिकली विचार करतं, त्याची तर्कबुद्धी, तर्क विचार करून आपल्याला एक रिझल्ट सांगतं की ही व्यक्ती बरोबर आहे की नाही आहे, चांगली की वाईट आहे. जसं तुम्ही आता स्टार्टिंगला वेबिनार ऑन केला, तुमच्या लॉजिकल माइंडने सांगितलं असतं माझ्यासाठी नाही, तुम्ही 5 मिनिटात एक्झिट झाले असते, बरोबर की नाही? पण टिकले आहे तिथपर्यंत. तर कॉन्शियस माइंड काहीतरी सांगत आहे, पण सबकॉन्शियस माइंड ऑटो मोडवर काम करतो. सबकॉन्शियस माइंडला तुम्ही कळत नकळत प्रोग्राम करतात. ओके, आणि तेच तुमच्या जीवनाचा भाग बनून जातं. जसं तुम्ही सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतात, तेच तुमचं जीवन बनतं. आणि जर याला तुम्ही खूप छान पद्धतीने वापरायचं शिकले, तर हा जो जिनी असतो, जो अल्लादीनला सांगायचा की जो हुकुम मेरे आका, तर त्या पद्धतीने तुमच्यासाठी हा सबकॉन्शियस माइंड काम करणार आहे. ओके, आता मी तुम्हाला एक साधं व्हॉलेंटिअर घेऊ. ओके, मीच बोलतो, खूप बडबड होऊन जाते, मला पण नाही आवडत. ओके, आता बघूया आपण सबकॉन्शियस माइंड. तुम्हाला एक्झाम्पल प्रॅक्टिकली सांगतो. ओके, कसं काम करतं. आता चला, कुणाची एनर्जी छान आहे, चला, ऋषाली मॅमचा हँड रेस पण आहे, त्यांना पण ऋषाली पाटील मॅम अनम्यूट करा बरं, 1 मिनिट. दाबा बरं बटन अनम्यूटचं.
व्हेरी नाईस. काय झालं, केव्हाचा हँड रेज आहे तुमचा? बोला, काही विचारायचं होतं? नाही सर. ठीक आहे, चला ठीक आहे, आपण बोलूया. ठीक आहे मॅडम, कुठून आहे तुम्ही? अमरावती. व्हेरी नाईस. अमरावतीचे खूप लोक असतात माझ्याकडे, नागपूर, अमरावती. ओके, ठीक आहे मॅम. आता बघा, तुमचा एक स्वभाव आहे, मला माहिती नाही आहे तुमचा स्वभाव. थोडा रागीट असेल, खूप हुशार असेल, तुम्ही खूप जिद्दी असाल, किंवा काहीतरी असाल. तुमचा काही आयडेंटिटी आहे की नाही ओव्हरऑल? तुम्हाला माहिती आहे तुमची कशी आयडेंटिटी आहे? काहीतरी असेल ना तुमची. काय वाटतं? स्वतःच बद्दल तर माहिती आहे ना. सांगू नका, फक्त मनात ठरवा, आहे की नाही? रागीट असेल काहीतरी, खूप तुम्ही करेजियस असाल, धीट असाल, काहीतरी असाल, हळवे असाल, एक आहे, काहीतरी आहे की नाही? ऍग्री? चला, म्हणजे कधी कुणाचा राग येतो वगैरे वगैरे, स्वभाव तुमचा, आयडेंटिटी. आता मला सांगा, मी क्वेश्चन करेन. आता तुमचा जन्म जन्म अमरावतीतच झाला का तुमचा? नाही, अकोला. ओके. आता मला सांगा, जर तुमचा जन्म चेन्नईला झाला असता, तर तुमची पर्सनॅलिटी असते का जशी आत्ता आहे? थोडीफार बदलली असते, 1-2%, त्याला नसतेही बदलली, ठीक आहे. जर तुमचा जन्म एका विशिष्ट धर्मामध्ये झाला असता तर? वेगळा राहिला असता. थोडं वेगळं राहिलं असतं, चला ठीक. जर तुमचे आई वडील आणि भाऊ बहीण वेगळे असते तर? वेगळा राहिला असता. तुमचं कॉलेज आणि तुमचं स्कूल वेगळं असतं तर? वेगळा राहिला असता. तुमचे हस्बंड वेगळे असते तर? वेगळा नेचर राहिला असता. बघा, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. मी एवढंच सांगत आहे हं. सगळ्यांनी समजून घ्या. थँक्यू सो मच. आता बघा, जेही काही आपण आहे, आपली सेल्फ आयडेंटिटी, ऍक्च्युली इट्स अन इल्युजन. कोणी ओशोला ऐकत असेल तर सांगतो तुम्हाला. हे काय होतं बघा, आपलं आपल्यावर अजिबात कंट्रोल नाही आहे. जसं आपले मित्र परिवार, आपला समाज, आपली फॅमिली, टीव्हीवरचे पिक्चरचे डायरेक्टर, पॉलिटिकल लीडर, जेही आपल्याला सांगतात आपण फॉलो करतो, तशी आपली पर्सनॅलिटी बनते. एखाद्या मुलाला लहानपणापासून घरचे बोलले, तू काहीच करू शकत नाही, तू काहीच कामाचा नाहीये, तो मुलगा तसाच होतो. आणि एखाद्याला घरात, एखाद्या मुलाला पहिल्यापासून इन्करेजमेंट भेटलं, तो तसाच बनतो. ऍग्री की नाही? तर काय वाटतं तुम्हाला? आणि कोण प्रोग्राम करतं तुम्हाला? लक्षात घ्या, मोठे मोठे पॉलिटिकल लीडर. आणि प्रत्येक देशाचे लोक वेगळे का असतात? आता बघा, अमेरिकेला जा, चायनाला जा, इंडियाला जा, सगळ्या लोकांचं एक चेहरा आहे, 2 डोळे आहे, 2 हात, 2 पाय, सगळं आहे, बरोबर? तरीही सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी का आहे? कारण तिथले पॉलिटिकल लीडर्स. ओके. इवन आपल्या भारतामध्ये बघा, मी सकाळी पण एक छान उदाहरण आलं माझ्या तोंडामधून. आता जुन्या जमान्यात बघा, 60-70s मध्ये कशी पिक्चर यायचे, आणि समाज पण तसाच होता की नाही? आता आपला OTT कंटेंट कसा झाला आहे, मॉडर्न पिक्चर्स कसे आहेत, आणि मुलं आजकाल तसेच बनतात की नाही? ऍग्री की नाही? समाज फॉलो करतो की नाही त्याला? आजकालची मुलं बघा तुम्ही, KGF आणि कुठला तो ॲनिमल पिक्चर. मी तुम्हाला बेसिक बेसिक तुम्हाला सांगत आहे. ओके. इवन तुमचं सबकॉन्शियस माइंड कोण प्रोग्राम करतं? आता बघा, काही लोक साईंना फॉलो करतात, काही स्वामी समर्थांना करतात, कोणी तिरुपती बालाजीला करतात, विदेशी लोक त्यांच्या देवाला फॉलो करतात. तर तशीही आपली आयडियोलॉजी बनते. तर आपण लिटरली, आपला आपल्यावर किती पर्सेंट कंट्रोल असेल, आणि किती पर्सेंट समाजाने आपल्याला घडवलं असेल? काय वाटतं आता? किती पर्सेंट आपलं सबकॉन्शियस माइंड इतरांनी प्रोग्राम केलाय? किती पर्सेंट मला सांगा बरं चॅट बॉक्समध्ये. आता काय वाटतं तुम्हाला स्वतःला? तुम्हाला किती टक्के शक्यता आहे की लोक तुम्हाला चालवतात, तुमचा समाज, सगळं काय? हं? चला, तुम्ही स्वतः किती टक्के स्वतःला मानता? 95% सर सांगत आहे. 95% समाज चालवतो आपल्याला. 70-80, 100%, लिटरली 99.99% आपल्याला समाजच चालवतो. जो स्वतःला समजतो तो खूप ध्यानी माणूस असतो, स्पिरिच्युअल असतो. त्या लोकांना सगळं कळतं. एखाद्या दिवशी ना तुम्ही विपश्यनाचं 10 दिवसाचं शिबिर करून या, मग तुम्हाला तुमचं रिअल सेल्फ कळेल. ओके. तेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. नाही आपल्याकडे एवढा टाइम लिटरली. तर आपल्याला काय करायचं आहे? सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायचं आहे. तर कसं करायचं, काय करायचं, आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार आहे. आजचं सेशन थोडा मोठा होईल, सॉरी, कारण पहिला दिवस इंट्रोडक्शनचा असतो. तर तुम्ही याला वापरलं तर जीन सारखं काम करू शकतात. तर बघा, आपल्या अवचेतन मन, याला अवचेतन मन बोलतात, आणि लॉजिकल माइंडला चेतन मन बोलतात.
तर अवचेतन मनावर प्रभाव टाकणारे घटक कुठले? आपले सततचे विचार, आपल्या भावना, आपल्या सवयी, आपली भीती, हे सगळं काही आपल्या अवचेतन मनावर परिणाम करत असतं आणि याला आपल्याला प्रोग्राम करायचं आहे. कसं प्रोग्राम करायचं आपण हेच शिकणार आहे. फक्त प्रॉब्लेम नाही, आपल्याला सोल्युशनकडे पण सोल्युशन देखील बघायचं आहे. ओके, चला. चला. आता बघा, लिटरली काही उदाहरण देतो, हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. बघा, चेतन मन आणि अवचेतन मनामध्ये काय फरक असतो? तर जे आपलं कॉन्शियस माइंड असतं ते तर्कशक्तीने काम करतं आणि अवचेतन मन आपलं स्वतःहून ऑटो मोडवर, जसं तुम्ही रात्री झोपताना त्याच्यात विचार सोडतात तसं जीवनामध्ये होत असतं. कॉन्शियस माइंड खूप हळू गतीने काम काम करतं. जसं तुम्ही अभ्यासाला बसले, जेवढं पुस्तक वाचवलं तेवढं पूर्ण लक्षातही राहत नाही, परीक्षेला बसल्यावर नॉर्मल राहतं. पण सबकॉन्शियस माइंड खूप वेगाने काम करतं. ओके, त्याचा स्पीड खूप अफाट असतो. अगदी छोट्या मुलांचाही तेवढा स्पीड असतो आणि 90 वर्षाची म्हातारी व्यक्ती त्याचंही सबकॉन्शियस माइंड तेवढ्या स्पीडने काम करत असतं. विचारशक्ती तथ्य आणि विश्लेषणावर आधारित असतं कॉन्शियस माइंड, पण सबकॉन्शियस माइंड आपले अनुभव, भावना, सवयीवर. ओके, जशी जशी लहानपणी प्रोग्रामिंग केली, आजीने एखादी स्टोरी सांगितली, जग खराब असतं, जग असं असतं, तर आपण तसंच बिलीव्ह करतो. होतं की नाही? दुनिया खराब आहे, बाहेर नको जाऊ. लिटरली तसं तुमच्या एरियात काहीच नसतं आणि आपण ते बघून घराच्या बाहेर पायच ठेवत नाही, वगैरे वगैरे. ओके, स्मरणशक्ती पण कॉन्शियस माइंडची कमी असते, पण सबकॉन्शियस माइंडची दीर्घकालीन. लिटरली पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये लोक मागच्या जन्माचंही काही आठवून बरोबर सांगतात. खूप काही आहे, एवढं सगळं आता मी तुम्हाला सांगणार नाही. ओके, मग खूप टाइम होऊन जातो. काम जे इम्पॉर्टंट आहे ते एक्सप्लेन करतो. ओके, कारण आपल्याला बघायचं याला प्रोग्राम कसं करायचंय. आता ज्यांनी वही पेन घेतलाय, अजून एक मंत्र तुम्हाला देणार आहे. काय मंत्र देणार आहे बघा. आपल्या डोक्यात सतत काही ना काही कॉमेंट्री चालू असते, मेंटल कॉमेंट्री. ऍग्री की नाही? आत्ताही बसले आहेत, काहीतरी मेंटल कॉमेंट्री चालूच आहे. कशाला बसले, काय, किती, अजून किती वेळ घेणार, अजून घरी ते जेवणाचं बघायचं आहे, हे यायचे राहिलेत. ओके ओके, आता मला सांगा, एका दिवसात आपल्या डोक्यामध्ये किती विचार येत असतील? काहीतरी अंदाज लावा बरं. काही सरांनी हात वरती केलाय, सांगा किती येतात. खूप खूप नाही, काहीतरी नंबर्स आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालाय. सांगा अजून. अनलिमिटेड. 62,000, 1000, व्हेरी नाईस. 60,000, 1,000, 1,000 खूप कमी, लाखो, ऑलमोस्ट अनलिमिटेड, 1 कोटी. नाही, 1 कोटी नाही, एवढे एवढे सेकंड पण नसतात. आता लक्षात घ्या, मी सांगतो, सायंटिफिकली प्रूव्ह झाला आहे. 70 ते 80,000 आपल्या डोक्यात एका दिवसात विचार येतात. प्रयोग करून बघायचा आहे तुम्हाला, मी सांगतो काय करायचं. कधी टाइम भेटला ना, 1 मिनिटाचा घड्याळाच्या काट्याकडे बघा आणि सेकंड काट्याकडे बघा आणि ठरवा, आता मी 60 सेकंदापर्यंत माझ्या डोक्यात कुठलाच विचार येऊ देणार नाही. आणि तुम्ही बघायला गेले ना, तर पहिल्या सेकंदामध्येच तुम्हाला विचार येईल, हे घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे, कोणी बनवलं. अशी 60 करता करता तुमच्या 100च्या वरती विचार येऊन जातील. ऍग्री की नाही? आणि बघा, 60-70 हजारांपैकी काय वाटतं तुम्हाला, किती पर्सेंट विचार खरंच पॉझिटिव्ह असतील? चला, किती निगेटिव्ह असतील सांगा. आपण 80 ते 90% विचार नेहमीचे तेच तेच करतो आणि नकारात्मक विचार करतो. आणि तुमचे नकारात्मक विचार तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करत असतो. ओके, मुलीला कॉलेजमधून निघायला थोडा वेळ झाला, 2 तास झाले, अरे कुठे गेली असेल, हिला नवीन मित्र मित्र तर भेटला नसेल, किंवा रस्त्याने ट्रॅफिक आहे, मम्मी लोकांचं हृदय सॉफ्ट असतं, कुणी किडनॅप तर नसेल केलं. ओके, पप्पा लोक असतील, मुलगा लेट आला तर गेला असेल फिरायला. ओके, खूप काही असतं, ऍक्च्युअल मध्ये तसं काहीच नसतं. ओके, असं आपण विचार करतो. तर नेहमी आता काय करायचं आहे, कॉन्शियस राहायचं आहे, जागरूक राहायचं आहे. फक्त कधी वेळ भेटला असं ध्यानी माणसासारखं बघा, सध्या तुमच्या डोक्यात काय विचार येत आहे, कॉन्शियसली विचार करत जा. आणि जेव्हा असा विचार तुम्ही पकडला, ओळखला, तर काय करायचं आहे, एक मंत्र देत आहे तुम्हाला, तो मंत्र वापरायचा. इंग्लिशमध्ये आहे, खूप सुंदर आहे. खूप सोपा आहे. सोप्या गोष्टीच जगामध्ये कोणी फॉलो नाही करत. खूप सोपा मंत्र आहे बघा. एखादा विचार आला तर काय बोलायचं, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. काय बोलायचं,
मराठीमध्ये सांगतो, मराठीमध्ये ते दिलं नाही पण तुम्ही बनवू शकतात. कसं बघा, हे निगेटिव्ह विचार कुठलाही असेल, तू आलास, जस्ट शटअप, मला तुझी काही गरज नाही आहे, तू आता इथून निघून जा. आलास ते पुरेसं आहे, पण मला तुझी काही गरज नाही, तू इथून गेला तरी चालेल. ओके. आणि जेव्हा तुम्ही अशी प्रॉब्लेम ओळखतात, ऍक्शन घेतात, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड काय होतं, ऍक्टिव्ह होतं आणि त्याला कळतं की तुम्हाला पॉझिटिव्ह विचारावरच तुमचं काम करायचं आहे, तेच प्रोग्राम करायचं. आलं लक्षात? तर खूप छान आहे, नक्की फॉलो करा. ओके, लिहून घ्यावं तर स्क्रीनशॉट काढा. खूप सुंदर काम करतं. कधीही बसल्या बसल्या मला पण वाटतं लाईट गेली तर काय होईल, लोक येतील का नाही येणार, असं आलं तर जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. ओके. अजून एक आहे होओपोनोपो प्रेयर, खूप फेमस आहे. याचे तर वेगळे वेबिनार्स पण असतात, पण 4च शब्द आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता हे कुणाला बोलायचं, स्वतःलाच बोलायचं. कधी कधी आपण आपले टार्गेट्स अचीव करत नाही, जीवनामध्ये जे स्वप्न पाहिले कॉलेज डेज मध्ये ते कधी पूर्ण होत नाही, तर स्वतःलाच बोलायचं आहे. बघा, आय एम सॉरी हे वाक्य काय करतं, स्वतःप्रती पश्चाताप व्यक्त करतं, आपण केलेल्या चुका आणि नकारात्मक ऊर्जाची जाणीव करून देतं. प्लीज फॉरगिव्ह मी हे वाक्य स्वतःकडून आणि इतरांकडून क्षमा मागतं. तर स्वतःची क्षमा मागणं ही खूप गरजेचं आहे. आपला एक हायर सेल्फ पण असतो, तुमच्या त्या उच्च स्वरूपाची माफी मागणं खूप गरजेचं आहे. ओके. थँक्यू बोलायचं. हे वाक्य कशासाठी, जेही आपल्याला अनुभव आले, आपण जेही धडे शिकलो, त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. आय लव्ह यू, स्वतःला जितकं आय लव्ह यू बोलाल, जितकं लक्ष देणार, तेवढे सुंदर रिझल्ट तुमच्या जीवनात येणार आहे. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता सबकॉन्शियस माइंड तर सांगितलं, पण याला प्रोग्राम कसं करायचं ते तर महत्वाचं आहे. नुसतं सांगून काय फायदा, बरोबर? तर आता लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं. तर याचे 3 बेसिक स्टेप्स आहे. कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोचकडे जा, भारतात जा, विदेशामध्ये जा, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन पण शिकवतो, आपले त्याचे पण क्लासेस असतात. ओके. तर बघा, कुठेही जा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस काय शिकवतात, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहे: ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता आपण ॲफर्मेशन शिकणार आहे, व्हिज्युअलायझेशन आज शिकणार आहे, मेडिटेशन उद्या घेऊ. ओके, नाही तेवढं टाइम पुरणार नाही, तर आता आपण बघणार आहे ॲफर्मेशन्स काय आहे. तर आता सर्वात अगोदर बघा, ॲफर्मेशन्स काय असतात. ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक वाक्य सारखं सारखं बोलून त्याला मॅनिफेस्ट करणं, त्याला ते घडतं तसं. ओके. आता बघा, एक छोटस यांचं एक एक्झाम्पल बघूया, मग थोडीशी आयडिया क्लिअर होईल. हे डॉक्टर मसारू इमोटो आहेत, जपानचे रिसर्चर आणि डॉक्टर आहेत. यांच्या एका प्रयोगासाठी ते खूप फेमस आहे. एवढं बघून घ्या, नंतर मी तुमचं प्रॅक्टिकल येईल. ओके. आता बघा, त्यांनी काय केलं, म्हणजे असे त्यांचे बुक्स पण आहेत बरेचसे, तुम्ही ॲमेझॉनवर, गुगलवर बघू शकता. त्यांनी बरेचसे पुस्तक लिहिले आहे वॉटर ॲफर्मेशन्सवर, नंतर बघा. आता बघा, त्यांनी काय केलं, त्यांनी एक शिजवलेला भात घेतला आणि 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला आणि त्याच्यावर लेबल लिहिलं ओळखण्यासाठी, लव, नथिंग आणि हेट. ओके. आणि त्यांनी काय केलं, ते बर्नीमध्ये भात घेतला आणि 3 दिवस त्यांनी प्रयोग केला. ज्या बर्नीवर लव लिहिलं होतं त्या भाताला त्यांनी रोज ॲफर्मेशन दिलं. तर कसं दिलं, तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोक हेल्दी होतात, ह्या पृथ्वीवर तुझा खूप फायदा आहे, वगैरे वगैरे, खूप छान छान ॲफर्मेशन दिले. ओके. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं त्याला निगेटिव्ह ॲफर्मेशन दिले की तू खूप खराब आहेस, लोक तुझ्यामुळे आजारी पडतात, तुझा ह्या पृथ्वीवर राहून काही फायदा नाही, व खूप खराब खराब ॲफर्मेशन दिले. आणि तिसरा होता, त्याला नथिंग लिहिलं आणि त्याला पूर्णपणे कोपऱ्यात ठेवलं, दुर्लक्ष केलं. आता झालं काय, काही दिवसांनी त्यांनी रिझल्ट बघितले, तर ज्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन दिले त्या भाताने त्याचा ताजेपणा टिकवला. ज्याला हेटचं ॲफर्मेशन दिलं, निगेटिव्ह ॲफर्मेशन, तो सडायला लागला. आणि सर्वात जास्त खराब कोणता झाला, ज्याच्यावर नथिंग लिहिलेलं होतं. आता लक्षात ठेवा, हा का सांगत आहे, आपण सतत एखाद्याला सकारात्मक बोलतो, ती व्यक्ती तशीच होते. शाळेमध्ये पण बघा, लहानपणापासून एखादा मुलगा टीचरचा खरंच फेवरेट असतो आणि तोच अभ्यासात प्रगती करतो. टीचर ज्याला पहिलीलाच बोलते हा खराब आहे, त्याचं 10वी पर्यंत वय तसंच निघून जातं. ओके. सेकंड, तुम्ही घरामध्ये बघा, जास्त खराब कोण होतं, तुम्ही एखाद्याला चांगलं ॲफर्मेशन द्या किंवा खराब द्या, पण जास्त फरक कुणावर पडतो, ज्याला दुर्लक्ष केलं जातं. असेल कदाचित तुम्ही असेल घरातली व्यक्ती, सगळे तुम्हाला इग्नोर करतात, बरोबर? कामाच्या ठिकाणी जा, ज्याला तुम्ही इग्नोर करतात त्याची मानसिक पातळी सगळ्यात जास्त खालावलेली असते.
ऍग्री की नाही? तर इग्नोरन्स किती डेंजर आहे, तर कधी कुणाला इग्नोर करायचं नाही आहे. ओके, एक तर पॉझिटिव्ह बोला नाही तर निगेटिव्ह बोला, पण इग्नोर अजिबात करायचं नाही. ओके, ऍग्री? तर तुम्ही स्वतः आता तुम्ही हिलर बनणार आहे, लेवल 1 नंतर सर्टिफिकेट भेटणार आहे तुम्हाला, तर तुम्ही हिलरच्या पद्धतीने विचार करायचा. ओके, रेकी स्पिरिच्युअल लेवलवर खूप छान काम करते. ओके, तर तुमचं थोडंसं विचार करण्याची पद्धत याच्यापुढे थोडंसं बदलायला लागणार आहे. ओके, जर तुम्हाला खरंच हिलर बनायचं आहे, नक्कीच लेवल 1चं सर्टिफिकेट भेटतं, तुम्ही करू शकता. तर रेकीत सांगेल उद्या तुम्हाला डीपमध्ये. त्यांनी असं पाण्याला पण ॲफर्मेशन दिले आणि मग त्यांनी ते पाणी गोठवलं फ्रीजरमध्ये आणि मग त्याला त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं तर सेम जसं पाण्याला ॲफर्मेशन दिले तसे पॅटर्न बदलले. तर तुम्ही करून बघू शकतात. काय करायचं, घरात 2 रोप आहेत. आपण शाळेत एक प्रयोग करायचो बघा, की 4थी-5वीला आपल्याला सायन्सला होतं की एक रोपट उन्हामध्ये सूर्यप्रकाशात ठेवलं आणि एक घरात ठेवलं आणि दोघांचे रिझल्ट आपण बघायचं की नाही. तसं काय करा, एखादा प्लांट तुम्हाला नको असेल त्याला ॲफर्मेशन द्या. किंवा जे एखाद्या प्लांटला फुल येत नसेल तुमच्या गॅलरीमध्ये, ॲफर्मेशन द्या त्या झाडाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. बघा 8 दिवसात त्याला फुलं येतात की नाही आणि मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मागे एका मॅडमने सांगितला होता, गॅलरीत फुल नव्हते तर मी त्याला ॲफर्मेशन द्यायला लागले, सर आता छान फुलं येतात. त्या कुठल्या लास्ट लास्ट बॅचलाच मॅडम बोलल्या होत्या. तर असा प्रयोग तुम्हाला करून बघायचा. ओके, चला ठीक आहे. ओके, चला आता पुढे आपण बघूया. तुमचं प्रॅक्टिकल पण घ्यायचं आहे, असं सांगून समजत नाही, असं स्वतः बोलल्याशिवाय कळत नाही. असे ॲफर्मेशन्स असतात, कुठे ना कुठे चिटकवायचे असतात. आता बघा, मला पाहिजे कोणीतरी परत व्हॉलेंटियर, अभी किसकी एनर्जी अच्छी है देखते है. मला बघू द्या बरं. आणि आज शालिनी मॅमचं झालं आहे, ओल्ड स्टुडंटचं नाही घ्यायचं. तर चला, सुनीता किरे मॅम, आर यू रेडी पार्टिसिपेट करायला? हो, रेडी. रेडी, थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. आता बघा मॅम, स्क्रीनवर काही वाक्य येतील, फक्त वाचायचे आहेत. एक वाक्य वाचून थांबायचं आणि बघा. आता सर्वांनी नोटीस करा सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. ओके, तो जिमचा फोटो दाखवला त्या पद्धतीने एक वाक्य वाचायचं आणि थोडंसं थांबायचं. हा, चला. छान दिसेल ना तुम्हाला? ओके मॅडम, पहिलं वाक्य वाचा बरं. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारीच असतं. तथास्तु तथास्तु तथास्तु, याच्या पुढे तुमचं शरीर असंच असणार आहे, थकलेलं आणि आजारी. पुढचं, पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. गरीबच राहणार. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमच्या जीवनात पैशाची चणचण अशीच तुम्हाला होणार आहे इथून पुढे. नेक्स्ट, कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कुणाशीच चांगलं जमत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, याच्या पुढे तुमचे रिलेशन असेच असणार आहे. तर नेक्स्ट, मी नेहमी एकटी आणि दुःखी असते. माझ्या भावना कुणी समजून घेत नाही. चलो, तुमच्या बरोबर याच्या पुढेही असंच होणार आहे, तुमची लोनलीनेस अशीच असणार आहे. नेक्स्ट, माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चलो, तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमचं जीवन असंच इम्बॅलन्स याच्या पुढे राहणार आहे. आता बघा मॅम, चला असं काही होत नाही आहे, कट 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 डिलीट डिलीट डिलीट. आता शरीरावर एक मी जेव्हा तथास्तु बोललो, व्हायब्रेशन्स होतात की नाही, कळत न कळत सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तथास्तु बोलतं की असंच. ओके, आता आपल्याला याला रिव्हर्स करायचं. ओके, जाऊ नका, नाहीतर मला काही झालं लाईफमध्ये तर मलाच पकडणार तुम्ही. कुठून सरांचा क्लास केला वगैरे वगैरे. चला, पहिलं वाक्य वाचा. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, इथून पुढे तुम्ही अशाच हेल्दी एकदम फ्रेश दिसणार आहे. नेक्स्ट, मी दिवसेदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडं सहजपणे आणि योग्य वेळेत येत आहे, वेळेस येतो. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, इथून पुढे तुमच्या जीवनात पैसा इझिली एफर्टलेसली एकदम आरामशीर येणार आहे. ओके, काहीच टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट, मी प्रेम आणि समजूतदारपणे भरलेले नातेसंबंध आयुष्य अनुभव अनुभव करत आहे.
माझ्या आयुष्यात चांगली माणसे येतात. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. याच्या पुढे तुमचं रिलेशन सगळ्यांबरोबर छानच असेल आणि नेहमी चांगले लोकच तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. हा. पुढचं. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. चलो, इथून पुढे असंच होणार आहे. तुम्ही मेंटली एकदम स्ट्रॉंग असणार आहे. नेक्स्ट. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. चला, तुम्ही मेंटली याच्या पुढे पूर्णपणे स्टेबल असणार आहे होल लाईफ टाइम. चलो, नेक्स्ट. माझं आयुष्यात अं, समृद्ध काय आणि समृद्ध समाधान आणि सकारात्मक आहे आणि मी प्रत्येक क्षणात क्षणात आनंद शोधतो. शोधते. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे असंच अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरी राहील. ओके, तथास्तु असंच होणार. आता मी बोल असंच होणार तर किती छान वाटलं बरं. छान हो की वाटते. नाही? आता तुम्ही हो, सांगा, हो. जीवनात लास्ट टाइम कधी स्वतःला एक संगती एवढे सकारात्मक अफर्मेशन दिले होते? नाही, बरेच नाही दिवसात दिले. नाही. नाही ना? आता बघा, लक्षात घ्या. थँक्यू सो मच मॅम. लक्षात घ्या, सगळ्यांनी सगळ्यांबरोबर असंच होत असतं. ओके, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जेही कळत न कळत विचार करतात, सबकॉन्शियस माइंड तथास्तु बोलत असतं. आणि त्याच्यासाठी ग्रुपवर तुम्ही आता मेसेज बघितला असेल सकाळी. मी काय केलं आहे, एक ॲफर्मेशनचं PDF पाठवलंय. तर बघा, ॲफर्मेशन्स कसे काम करतात बघा. सतत सकारात्मक वाक्य वापरायची, त्याच्याने काय होतं, मेंदूची न्यूरल नेटवर्क सुधारतं. जसं मी आता NLP पण शिकवतो. तर NLP म्हणजे काय, आपल्या ब्रेनमध्ये 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत, तर त्याची प्रोग्रामिंग सकारात्मक ॲफर्मेशन्स करतात. ओके, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि जीवनात जे पाहिजे ते आपल्याला भेटू शकतं. तर जर बघितलं असेल कुणी, ग्रुपवर मी सगळे PDF पाठवले आहे. परत सांगतो, क्लास फ्री आहे, कुठलीही फी घेतली जाणार नाही. पण जर स्वतःला सेकंड चान्स द्यायचा आहे तर 2 कलर प्रिंटआउट काढा. 20 रुपये स्वतःसाठी खर्च करा. एक कलर प्रिंटआउट 10 रुपयाला येते महाराष्ट्रामध्ये. तर 20 रुपये काढा, स्वतःसाठी प्रिंटआउट काढायचे आहे आणि सकाळी उठल्यावर एकदा वाचा आणि रात्री झोपताना वाचायचं आहे. ओके, शक्य असेल इंग्लिशमध्ये वाचा, खूप छान वर्ड्स आहेत, प्रत्येक वर्डमध्ये एनर्जी असते. नसेल तर मराठी वाचायचं. ओके, तो खूप सुंदर आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. आता बरेचशे लोकांनी ऑलरेडी ग्रुपमध्ये आलं होतं, वाचलं असेल. ओके, तर कसे वाटले, कुणाचे एक्सपिरियन्स आहे का ते करणार? सुंदर आहे, ते समजण्यासारखे आहे. कोण कोण रेडी आहे प्रिंट आउट काढायला, मला सांगा बरं. खरंच ऍक्शन लेने वाले कोण आहे? ओनली युअर ऍक्शन्स विल चेंज युअर रियालिटी. ओके, प्रांजली मानेकर सर. ओके, गॅलेक्सी A15 5G. ओके सर, नावाने जॉईन करत जा. ओके, मग मला आपल्या नावात पण एनर्जी असते, आपण सगळं एनर्जी, ऊर्जा शिकत आहे. प्लीज करून घ्या. जुन्या स्टुडंटला तर, माझ्या मास्टर लेवलच्या स्टुडंटला कंपल्सरी आहे. ओके, ते तुम्हाला करायचंच आहे जीवनामध्ये. खूप सुंदर. ओके, तुम्हाला आता मला बघू द्या, आता काही ना काही भेटलं की नाही. तुम्ही प्रिंट काढायला PDF देत आहे का ते मी ग्रुपवर टाकलं आहे. ज्यांना नाही भेटलं परत काहीतरी करायला लागेल. ओके, मी परत देईल टाकून. ओके, चलो ठीक आहे. तेच सांगतो, एक वाक्य नेहमी लक्षात घ्या. ओनली योर एक्शंस कैन चेंज योर रियलिटी. कोई भी परमात्मा आने वाला नहीं है, अपना काम खुद ही करने का है. परमेश्वराने काही नियम बनवले आहेत, तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, चला, आता आपण थोडंसं व्हिज्युअलायझेशन पण बघणार आहे. ओके, तर बघा, ॲफर्मेशनचे अजून काही प्रकार असतात. तर तुम्ही असं नसतील, काय करायचं, झेरॉक्सवाल्याच्या दुकानामध्ये जेव्हा कलर प्रिंट काढायला जाल तेव्हा त्याला बोलायचं, मला स्टिकी नोट्स दे. 10 रुपयाला 10-20 रुपयाला हे स्टिकी नोट्स भेटतात. तर स्टिकी नोट्स घ्या आणि तुम्ही मनासारखे ॲफर्मेशन्स लिहा. तुमच्या कम्प्युटरवर लावा, फ्रीजवर लावा, जिम इक्विपमेंट असेल तिथे लावा, मिररवर लावा आणि अशा ठिकाणी लावा नेहमी जिथे तुमचं लक्ष जातं. ओके, करा. मी परत सांगतो, ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर रियालिटी. तर जेव्हा तुम्ही प्रिंट आउट काढायला जाल तर स्टिकी नोट्स पण घ्या, मनासारखं रोज काही ना काही लिहू शकतात. ओके, ज्यांना खूप पैसे वगैरे आहेत त्यांनी काय करायचं, येलो नोटबुक असते, त्याच्यावर रेड पेनने लिहायचं असतं ॲफर्मेशन, जेही तुम्हाला विश पाहिजे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काही मेथड्स असतात, 555 आहे, 21 टाइम्स आहे. तर तुम्ही काय करायचं, एक पर्टिक्युलर विश खूप महत्वाची आहे, त्याला
लाल पेनाने पिवळ्या कागदावर सलग 21 वेळेस लिहा जोपर्यंत तुमची विश कंप्लीट होत नाही. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील तर काय करायचं बघा, होंगे ज्यादा पैसे तो काम बहुत करता है, दिखा देता हुआ 1 मिनिट रुपये, 1 मिनिट थांबा. हे बघा ॲमेझॉनवर आहे ना, 558 रुपीजला, याचं नावच काय बघा, वाचून घ्या तुम्ही. मॅनिफेस्टेशन नोटबुक. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न साकार होणं. तर ते काम करतं म्हणून ते ॲमेझॉनवर विकायला आहे. हा, तर अशी एक येलो नोटबुक असते, रेड पेनने त्याच्यावर लिहायचं रोज 21 टाइम डेली. मी काही झिबू सिम्बॉल्स देईल तुम्हाला पुढे जाऊन, तर सिम्बॉल्स त्याच्यावर टाकायचे आणि आपलं रोज ॲफर्मेशन्स लिहायचे आहेत. ओके, सध्या तुम्ही रोज 21 वेळेस एकच ॲफर्मेशन लिहा. खूप इम्पॉर्टंट असतील तर 55 वेळेस लिहायचं. ओके, अदरवाईज ते नंबर स्पेशल असतात कारण सबकॉन्शियस माइंडला ते अलर्ट करतात. तर तुम्ही असं करू शकता. ओके, ऑप्शनल आहे, अदरवाईज तुम्ही माझे ॲफर्मेशन वाचा, इनफ आहे. ओके, चला. ओके ओके, तर ॲफर्मेशन्स कसं बनवायचं, त्याला एक स्मार्ट टेक्निक बोलतात. ॲफर्मेशन स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे स्पेसिफिक म्हणजे नेमकं आणि स्पष्ट पाहिजे. मेजरेबल पाहिजे. मेजरेबल म्हणजे कसे, आता तुम्ही नुसतं बोलणार की मला वजन कमी करायचं आहे, असं ॲफर्मेशन लिहून चालत नाही की माझं वजन कमी झालेलं आहे. ॲफर्मेशन मध्ये तुम्ही लिहू शकतात की समजा तुमचं वजन आता 90 किलो आहे, तर लिहायचं माझं वजन 70 किलो झालेलं आहे. आणि ॲफर्मेशन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. ओके, एकदम चालू वर्तमान काळात लिहायचे आहे. हा, ॲफर्मेशन्स अचिवेबल पाहिजे. असं नाही तुम्ही आज तुम्हाला 40,000 पगार आहे आणि तुम्ही लिहिताय की मला 4 लाख पगार झालेला आहे किंवा 40 लाख झाला आहे. तर अचिवेबल पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. थोडंसं तुम्ही त्याला दुप्पट किंवा काही पर्सेंटने वाढवू शकतात. ओके, रिलेव्हंट पाहिजे, तुमच्या ध्येयाशी संबंधित पाहिजे. ओके, नाही तर तुम्ही आहे इंजिनियर आणि सर म्हणतात म्हणून लिहिलं मी एक चांगला डॉक्टर आहे, असं होत नाही. ओके, टाइम बाउंडेड पाहिजे, म्हणजे ठराविक वेळेत तुम्ही ती वेळ लिहिली पाहिजे की जून महिन्यात माझं वजन 50 किलो झालेलं आहे. असं तुम्ही त्याला टाइम दिला तरी सबकॉन्शियस माइंड छान ऍक्टिव्ह होतं. आता ॲफर्मेशन झालं, सबकॉन्शियस माइंड झालं. क्वेश्चन आन्सर असेल नंतर आपण घेऊया. ओके, सेशन. आता बघा व्हिज्युअलायझेशन काय आहे. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं बघा, आपण याच्यावर थोडंसं बोलणार आहे. शेवटचं आहे व्हिज्युअलायझेशन, नंतर मग आपण ओव्हर करू. आता मी याचं पण तुम्हाला व्हिज्युअलायझेशन काय असतं कसं असतं एक्सप्लेन करून सांगतो. आता व्हिज्युअलायझेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप छान काम करतं. जसं तुम्ही कल्पना करतात, मुंगेरी लाल के हसीन सपने बोलतात ना, जसं ड्रीम करतात तसंच घडतं. ओके, आणि बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम सर्वांसाठी समान काम करतो, मी थोड्या वेळाने सांगेन. तरीही दैनंदिन जीवनामध्ये व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं मी तुम्हाला याचे 2 उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन होईल की तुम्हाला कळेल की व्हिज्युअलायझेशन करणं का गरजेचं आहे आणि तुम्ही निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन केल्यावर गोष्टी तशाच का घडतात. ओके, आता बघा तुम्ही एक उदाहरण घ्या की मेडिक्लेम वाले, जेव्हा मेडिक्लेम वाले तुम्हाला पॉलिसी सेल करायला येतात, असं कधी झालंय का तुम्हाला, कधी कोणी आलंय सेल करायला किंवा LIC एजंट आलाय घरी की आमची पॉलिसी घ्या, असं झालंय तुमच्या बरोबर कधी? चलो ठीक आहे, आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. ओके, आता बघा एक मेडिक्लेम वाला पॉलिसी घेऊन तुमच्या घरी येतो आणि तो काय सांगतो मेडिक्लेम बद्दल, तुम्हाला कसं एक्सप्लेन करतो बघा. माझ्याकडे एवढ्याची पॉलिसी आहे, आमच्याकडे मेडिक्लेमची, आमच्या कंपनीची वर्षाला एवढे पैसे भरायचे आहेत. आणि मग तो पुढे जसं जसं सांगत जातो, तुमच्या मनामध्ये कशा कल्पना येतात बघा. हा, मग तो काय सांगणार, तुम्ही ही पॉलिसी घेतली तर तुम्हाला शहरातल्या ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटेल. सगळं हॉस्पिटलचे नावं तो घेणार, तुमच्या डोळ्यासमोर ते सगळे हॉस्पिटल व्हिज्युअलाइज होतात. ओके, जितके त्यांनी सांगितले आहे, तुम्ही परिचित असतात त्या हॉस्पिटल बरोबर. मग नेक्स्ट तुम्हाला काय सांगणार, जर तुम्ही पॉलिसी घेतली तर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये डिलक्स रूम भेटणार, AC रूम भेटणार वगैरे वगैरे. तर तुम्ही काय स्वतःला इमॅजिन करायला लागतात लगेच, मी AC रूम मध्ये ऍडमिट आहे, डिलक्स रूम मध्ये आहे, बाकीचे लोक जनरल वॉर्ड मध्ये आहे, मी रिलॅक्स स्टेट मध्ये आहे. ओके, मग सांगणार तुमचे सगळे कुठकुठले आजार कव्हर होणार, सगळ्या आजारांचं नाव घेणार आणि तुम्ही ते आजार देखील इमॅजिन करतात, घरातील व्यक्ती तिथे ऍडमिट झालेली इमॅजिन करतात. ओके, हे सगळं करतात. ओके, आणि तो व्यक्ती तिथून निघून चाललाय जातो, कदाचित तुम्ही ती पॉलिसी घेतली. हा, आता कसं होतं बघा,
आता ॲज कम्पेअर टू शहरातले लोक, खेड्याकडची लोक कमी आजारी पडतात, त्यांचे चान्सेस कमी असतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी ऍडमिट व्हायचे. पण शहरातले लोक, तर ज्याला माहिती असतं, सबकॉन्शियस माइंड तशी परिस्थिती क्रिएट करतो. आणि लिटरली सर्वे आहे, जे मेडिक्लेम पॉलिसी घेतात ते लोक मॅक्झिमम त्यांच्या घरची परिस्थिती अशी येते ते ऍडमिट होऊनच जातात. ओके, 2 वर्षातून एकदा, वर्षातून एकदा. आणि आपलं एक माइंड काय बोलतं, तुम्हीच स्वतःला अनालाइज करा. लोक काय बोलतात, मी वर्षाला मेडिक्लेमचे एवढे पैसे भरतो आहे आणि कुणी आजारी पडत नाहीये आणि ते पैसे वाया चालले, असं आपलं मन म्हणतं की नाही. सबकॉन्शियस माइंड बोलतं तथास्तु तथास्तु तथास्तु, और आदमी कोई ना कोई घर का ऍडमिट. आणि मग जेव्हा तो ऍडमिट होतो, तुम्ही बिल कमी भरतात आणि तुम्ही खूप गर्वाने मित्रांना सांगतात, अरे पॉलिसी घेतली म्हणून वाचलो. असं होतं की नाही होत? असं झालंय की नाही बरोबर? अरे पॉलिसी घेतली म्हणून वाचलं नाही. अरे बाबा, तू पॉलिसी घेतली, तू सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग दिलं म्हणून तर तू आजारी पडला. तुझा मित्र पडला का, त्याच्या घरचे पडले का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ओके, विचार कर. सेकंड थिंग, परत सांगतो, सकाळी सांगितलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, रंग रूप बघत नाही, काळा गोरा. म्हणजे निसर्गाचे नियम आहेत. निसर्गाचे नियम, जसं सूर्याचा प्रकाश सर्वांना आहे, निसर्गाचे नियम सगळं काही बघतात. तर हे निसर्गाचे नियम, हा लॉ, कायदा कसा असतो, रंग बघत नाही, जात भेद बघत नाही, प्रदेश बघत नाही, देश देश बघत नाही, सर्वांसाठी हा कायदा समान असतो. आता अजून एक उदाहरण देतो, व्हिज्युअलायझेशन कसं इम्पॉर्टंट असतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. ओके, तर इथे कोणी कोणाला ओळखत नाही, काही फरक पडत नाही, व्यक्त व्हायचं. आता लव्ह मॅरेज वाले किती आहेत, हात वरती करा बरं. कुणी आहे का लव्ह मॅरेज वाला इथे? अरे बापरे, किसी को प्यार नहीं हुआ क्या इधर? की लास्ट आहेत सांगायला? चला आहे, चला मोनाली मॅम आहे तर चला ठीक आहे, अरे प्रेम व्हायला पाहिजे. ओके ठीक आहे. आता लव्ह मॅरेज वाल्यामध्ये कसं असतं बघा, मी तुम्हाला, चलो ठीक आहे, ते कांबळे सर बोलतात ते आहेत. आता बघा लव्ह मॅरेज मध्ये कसं होतं, आता छोट्या मुलांचं उदाहरण बघू, जे नुकतेच कॉलेजला जातात, वयात आलेले असतात. तर आता बघा, ते मुलं एकमेकांना सुरुवातीला ओळखत नाही. समजा एकतर्फी प्रेम होतं, एका मुलाला दुसऱ्या मुलीवर प्रेम झालं, असं उदाहरण घेऊया आपण. तर तो तिला कसं मॅनिफेस्ट करतो, आधी तर त्याला प्रेम होऊन जातं आणि मग नंतरून तो रात्रंदिवस त्याच मुलीचा विचार करतो. 24 तास, खरंच 23 तासामधले म्हणजे लिटरली 23 तास तो त्याच मुलींचा, जोवर झोपला ते झोपेतही त्याच मुलीचा करतो, झोपेतून उठल्यावरही तिचाच करतो. एखादी त्याची वस्तू, रुमाल वगैरे पडला तर घेऊन जाईल घरी आणि सांभाळून ठेवेल चांगला. ओके, सगळं नोटीस करतो. तर 24 तास इमॅजिन करतो तिला. आणि काय होतं, कालांतराने ती मुलगी तो मॅनिफेस्टही करतो आणि ती त्याला आपल्या भाषेत पटूनही जाते. ओके, चला, दोघांचं लव झालं, ऍग्री झाले. आणि मग हे दोघे, समजा मुलगा जरी तमिळनाडूचा असेल, मुलगी महाराष्ट्राची असेल किंवा पंजाबची असेल, तरीही हे दोघं कसे स्वप्न बघतात बघा. यांचं ज्या दिवशी ऍग्री झाले, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि मग यांचे स्वप्न, मग आपण लग्न करू, इथे राहू, तिथे घर घेईल. ते अमिषा पटेल नाही का, त्या कहो ना प्यारे मध्ये, तुम काम करके आना, मी डब्बा लेके आऊंगी, वगैरे वगैरे, नाही का त्या पिक्चर मध्ये तसं. आणि मग काय होतं, हे दोघं खरंच मॅनिफेस्ट करतात. तर लव्ह मॅरेज मध्ये बघा, मॅक्झिमम केसेसमध्ये काय असतं ना, सेम जात धर्माचे असतात, कल्चर वेगळं असतं, एव्हरीथिंग इज डिफरंट, म्हणून घरचे ऑपोज करतात, तर ते मॅनिफेस्ट करतात. सेम केस आहे. कुठली गोष्ट जीवनामध्ये पाहिजे, पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, सुख पाहिजे, समृद्धी पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त व्हिज्युअलाइज करा, त्याचं स्वप्न बघा. ओके, नक्की पूर्ण होतं. ओके, मी तुम्हाला, मला माझं नसेल ऐकत सर, काही पण सांगतात, काही लोक धार्मिक असतात, तुम्हाला थोडेसे स्पिरिच्युअल एक्झाम्पल देतो. ओके, चला, थोडीशी नाही तर तुम्ही मला कुठे, पहिला दिवस आहे, थोडी लगेच ऐकणार आहे, तरी 4-5 दिवसांनी विश्वास बसायला लागेल तुम्हाला. नाही तर जुने स्टुडंट अजून येत आहे. आता मी तुम्हाला सरळ सांगतो. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इवन सगळेच, दुसऱ्या परदेशातही नवस करायची खूप लोकांना सवय असते की नाही, नवस करायचा देवाला, ऍग्री की नाही? आता बरेचसे देवस्थान असतात ना, शिर्डी असेल, आपलं पंढरपूर असेल, स्वामी असतील, बालाजी असेल. आता नवस पूर्ण होतात, बरोबर की नाही, म्हणून लोक तिथे जातात. आता मला सांगा, सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का? काय वाटतं तुम्हाला, होतात सगळ्यांचेच नवस पूर्ण? नाही होत. तिथे काय कमी पडतं, श्रद्धा. आता ते कसं बघा तुम्ही,
ज्या लोकांचं नवस पूर्ण होतं ते लोक खूप कॉन्फिडंट असतात की स्वामी असतील, साई असतील, हे माझं स्वप्न पूर्ण करणारच आहे. तेवढा विश्वास, तेवढा कॉन्फिडन्स घेऊन जातात, तेवढ्या श्रद्धेने नवस बोलतात आणि त्यांचं मॅनिफेस्ट देखील होतं. आणि जे लोकांचं नाही होत, नवस तर बोलले आहेत पण होईल का, साई करतील का, स्वामी करतील का, किंवा कोणी भगवान महावीरवाला असेल, जीसस क्राइस्ट मदर मेरीवाला असेल, कोणी असेल, जिथे तुमच्या मनात शंका आली, नाही वर्क करत, तर मी तुम्हाला थोडंसं एक्झाम्पल देऊन सांगतो, अदरवाईज तुम्हाला समजणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही. पुढे जाऊन ठेवणार, मला माहिती आहे. आता बघा, श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये काय सांगितलंय बघा, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असेल तसंच फळ भेटतं. ॲग्री? तुमची भावना आणि श्रद्धा जर भेटली तर रियालिटी घडते. इमोशन्स खूप महत्वाचे आहे. हा, तुमच्या अंतरात्म्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा तुमचा अनुभव साकार होतो. संशय आत्मा विनश्यते म्हणजे काय, ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. म्हणजे काय, ती व्यक्ती नाही, त्याची विष, त्याची इच्छा नष्ट होते. हा, तर अजून काय सांगतात, माझा सतत विचार कर आणि माझा भक्त हो. जसं मुलगा मुलीला मॅनिफेस्ट करतो, तर तुमचं काही असेल, आरोग्य, पैसा, काही असेल, सतत त्याचा विचार करायचा, भक्ती करायची आणि ते स्वप्न मॅनिफेस्ट होतं. ओके, चालेल. त्याला बोलतात बर्निंग डिझायर. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक वर्ड आहे, लोक वेड्यासारखं त्याचाच विचार करतात आणि मॅनिफेस्ट करतात. तर तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे, आणि अशा भावनेने अंतिम परिणामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके, आता जे यांना नसेल मानत की चला बाबा आमचं तर नाही, सर सांगत आहे, आम्ही नाही फॉलो करत गीता बीताला, त्यांच्यासाठी आता बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळ्यात जास्त पुस्तकं बायबलमधून कोट्स केलेले असतात. आता बघा, ख्रिश्चनिटीमध्ये बायबल काय सांगतं बघा, ॲज मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करतात तसं तुम्ही होता. स्वतःला तुम्ही करेजियस समजा, तुम्ही धैर्यवान आहात तसे बनणार, तुम्ही भित्रे आहेत तर भित्रे बनणार, सगळं काही तुम्हीच आहे. ओके, सगळे महापुरुष आपल्याला शिकवायला येतात, गाईड करायला येतात की असे नियम आहे, फॉलो करा. ते सारखे सारखे आपल्या मदतीला येणार नाही, सगळं लिहून ठेवलंय धर्मग्रंथामध्ये. एक खूप छान महत्वाचा शब्द आहे ख्रिश्चनिटी बायबलमध्ये, हवं तर लिहून घ्या तुम्ही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही तर तुम्हाला मिळणार नाही, आणि कसं मागायचं ते आपण शिकत आहे. ओके, शोधा म्हणजे सापडेल, तुम्ही शोधलं तरच सापडतं, आणि ठोका म्हणजे उघडेल. आता काय ठोका, तुम्हाला संधीचे दरवाजे, ऑपॉर्च्युनिटीज, ओके, त्याचे दरवाजे ठोकायचे आहे. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला मिळेल, अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन टू यू. ओके, वगैरे वगैरे. ओके, आणि बघा, इफ यू कॅन बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल टू हिम हु बिलीव्स. जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. ओके, तर कुणी आता चला ख्रिश्चनिटी आले नसेल त्याच्यासाठी अजून एकदा गौतम बुद्ध, भगवान बुद्धांचे विचार बघूया. आपण जे काही आहोत ते काय आहे, आपल्या विचारांचे फळ आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात, आणि जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही होतात, आणि जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. ओके, तर मनच सर्व काही आहे. लक्षात घ्या, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ओके, तुम्ही मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करेल. व्हेरी नाईस, हे खूप छान आहे. तर जर काही करायचं असेल तर ते तुम्हाला पूर्ण मनापासून करायचं आहे. ओके, एवढं आजच्यासाठी इनफ आहे. खूप जास्त टाइम घेतला मी तुमचं, फर्स्ट डे इंट्रोडक्शन असतो. ओके ओके, हॅपी, बोर तर नाही झाले ना 1 तास, कंटाळा नाही आला? ओके, काही क्वेश्चन आन्सर हँड रेज करा, मी क्वेश्चन आन्सर केलं. ओके, चला ठीक आहे. आता बघा, प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. मी जे पण सांगेल त्याची लिंक शेवटच्या दिवसाशी जोडलेली असेल, कारण शेवटच्या दिवशी तुम्हाला रेखीची दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची आहे, ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, सगळं काही प्रत्येक दिवस खूप महत्वाचं आहे, सगळं इम्पॉर्टंट आहे, म्हणून कुठलाही डे मिस करू नका. 2-3 सूचना देतो. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन आहे, आणि ते छान केल्यानंतर जेव्हा तुम्ही अटोनमेंट घ्याल, परवाच्या दिवशी सकाळी 10 मिनिटासाठी यायचं आहे 6 वाजता. लेवल 1चं नक्की या, कारण दुसऱ्यांच्या हातातून चमत्कार होतात, पाण्याची चव वगैरे बदलून देतात, तुम्हाला वाटतं माझं राहील. ओके, ते तुम्हाला करायचं आहे. सेकंड, सर्टिफिकेट सगळ्यांना भेटणार आहे, पण इमानदारीने करा. 4-5 दिवस कोर्स पूर्ण करा, मग बोला सर मला सर्टिफिकेट पाहिजे, नाही तर चिटिंग करू नका स्वतः बरोबर. ओके,
सर्टिफिकेटही भेटेल. आपलं ISO 9001 सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, MACB रजिस्टर्ड आहे. ओके. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. रेकॉर्डिंग तुम्हाला एक युट्यूबची लिंक भेटेल. युट्यूबवर रेकॉर्डिंग बघायची. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आज तुम्हाला ह्या ग्रुपवर तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक येईल. त्या लिंकवर जायचं, त्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड करा. ते चॅनलला असं व्हॉट्सअप ग्रुप नसतो, ते म्हणजे व्यवस्थित चॅनल असतं, तिथे व्यवस्थित सगळं दिलेलं असतं. चॅनलवर सर्व रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकतात आणि फ्युचर लिंक त्याच्यावर येतील. तर क्लास संपल्यानंतर मी तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाठवणार आहे. ओके. तर उद्या तुम्ही शिकणार आहे डीपमध्ये रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल, हा शक्तिपात घ्यायचा का असतो, अटुनमेंट काय असतं, वगैरे वगैरे. पास्ट लाईफ मेडिटेशन खूप सुंदर आहे. ऑलरेडी आता तुमचा एक दिवस संपला, 4च दिवस बाकी आहे. पूर्ण आवडीने या, मनापासून करा. अजून पण खूप जुने स्टुडंट आहे, खूप छान अनुभव येतो. नका चान्स मिस करू. ओके. फ्रीच आहे. ओके. चला, आता कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल तर विचारू शकतात तुम्ही. ओके. आम्ही हँडल करू शकतो. उद्या पण संध्याकाळीच मीटिंग आहे. मीटिंग नंतरच तुमचं मेडिटेशन असेल. परवा सकाळी तोच अटेंडमेंट असेल. ओके. काही सोबत काही घेऊन बसू नका. शक्य आता नाही, मी उद्या सांगेल कसं अटेंडमेंटला बसायचं. उगीच कन्फ्युजन होऊन जाणार. ओके. उद्या उद्या पण काही नाही, नॉर्मल जसे आले आहेत तसंच बसा. उद्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे, तसंच या. फक्त तुमचं माइंड क्लिअर पाहिजे, बाकी काही नाही. चला, खूप छान वाटले. व्हेरी नाईस सर. भारी वाटते, ऐकून होते. ठीक आहे. चला, स्नेहा क्षीरसागर मॅम नमस्कार. जुने स्टुडंट दिसतात आज. चला, वेलकम. उद्या पण सेम टाइमलाच आपलं राहील. ओके. मी परवाचं उद्या सांगेल. उद्या या, जसं आज आले तसंच उद्या यायचंय. ओके. चला, आणि कधी वाटलं तुम्हाला सेशन मिस झालं, सकाळी पण तुम्ही बॅच अटेंड करू शकता. रेकॉर्डिंग तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅनलवर भेटून जाईल. ओके. आणि ॲफर्मेशनचं PDF काढा. ओके. चलो, तो आएंगे ना 4 दिवस अजून येणार आहेत ना. चला, तुमच्या भल्यासाठीच आहे. ओके. चला. ओके. चला, सर्वांनी ओके रॅपअप करतो. हा, चला, ठीक आहे. सर्वांनी मला आज छान ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण ह्याच टायमाला संध्याकाळी 8 वाजता भेटूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.